गडिंग्लज शहरातील हे छोटं घर आणि या घरातील हा जरळी परिवार। घरात प्रवेश करताच दिवाण खोलीतील भिंतीवर सजलेले कित्येक गोकुळश्री पुरस्कार। घराच्या परसजागेत छोटासाच गोठा आणि या गोठ्यामध्ये 4 जाफराबादी दुधाळ म्हैशी आणि 3 लहान रेड्या। सन 2010 ते 2014 सलग 5 वर्ष गोकुळश्री पुरस्कार। 2017-18 गोकुळश्री म्हैस प्रथम पुरस्कार। 2020-21 2 जाफराबादी म्हैशींमध्ये गोकुळश्री पहिला आणि तिसरा क्रमांक। सन 2023-24 गोकुळश्री तिसरा क्रमांक। सन 2024-25 गोकुळश्री तिसरा क्रमांक आणि चालू वर्षी पुन्हा गोकुळश्री तिसरा क्रमांक। म्हणजे अतिशय कष्टानं आणि कमी जागेत गोकुळश्री पुरस्काराचे दिमाखाने सातत्य या जरळी परिवारानं टिकवलेलं आहे। शिवाय गावातील श्री लक्ष्मी दूध संस्थेचेही कित्येक पुरस्कार। हा आहे श्री संजय जरळी यांचा छोटासा परिवार। जरळी दाम्पत्य आणि 2 मुले सारे झोकून देऊन या गोठ्यामध्ये दैनंदिन कामे करतात। गोकुळ संघाच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेत या गोठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले जाते। गोकुळच्या स्पर्धेमध्ये आम्ही 2010 पासून भाग घेत आहोत आणि आजपर्यंत आम्ही त्यामध्ये 10 वेळा नंबर मिळवलेला आहे। त्यामध्ये 5 वेळा आमचा पहिला क्रमांक बसलेला आहे आणि 5 वेळा तिसरा क्रमांक बसलेला आहे। आता ह्या वर्षी तरी आम्ही सलग 3 वर्ष तिसरा क्रमांकामध्ये आहे। गोकुळचे आम्हाला प्रोडक्ट मिळतात ते सर्व आम्ही जनावरांच्यासाठी वापरतो आणि जनावरे आमची सुदृढ आहेत, दूध पण भरपूर देतात आणि आम्ही बक्षीस घेण्यामध्ये कधी कमी पडत नाही। आम्ही लक्ष्मी डेअरी सोसायटीला दूध घालतो, त्यामध्ये पण आमचा यावर्षी पहिला बसलेला आहे नंबर आणि मागच्या वर्षी दुसरा बसलेला आहे। पहिल्या नंबरमध्ये लक्ष्मी डेअरीवाल्यांनी आम्हाला 10,000 बक्षीस दिले आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 7,000 बक्षीस दिले आणि आम्ही 10 दिवसाला जवळजवळ 25,000 ते 30,000 दुधाचे बिल घेतलेले आहे। आमच्यात आता सध्या 5 म्हैशी आहेत, त्यामध्ये मोठ्या 4 म्हैशी आहेत दूध देतेल्या आणि 1 रेडी आहे ती 2.5 वर्षाची आणि 2 आहेत त्या 8 महिन्याच्या रेड्या तयार आम्ही करत आहोत। 2.5 वर्षाची रेडी आहे ती माझ्या मुलग्याने भरपूर त्याला व्यवस्थित खाद्य पुरवठा घालून छान बनवलेली आहेत आणि म्हैशींची आमची गुजरातच्याच म्हैशी आम्ही सध्या आमच्या गोट्यामध्ये आहेत। दुधाचा पुरवठा भरपूर आम्ही केलेला आहे लक्ष्मी डेअरीसाठी आणि गोकुळलाच आमचं म्हणजे दूध पोच होतं। 1/4/2025 ते 31/3/2026 एकूण लिटर त्यांचं 8,460 लिटर 800 मिली, सरासरी फॅट 8.19, रक्कम झाली 5,33,114 लिटर ह्या वर्षात आणि गेल्या वर्षीचं एकूण दूध झालं 8,674 लिटर 600 मिली, रक्कम झाली त्याची 5,24,257 लिटर, सरासरी फॅट 8.2। गेल्या वर्षी त्यांचा जास्त दूध पुरवठामध्ये फर्स्ट नंबर, ह्या वर्षी देखील त्यांचा नंबर 1 आहे। जरळी परिवाराचे हे सततचे यश दखलपात्र आहे हे नक्की। गोकुळश्री म्हैस तिसरा क्रमांक, सौ वंदना संजय जरळी आणि परिवाराचे हार्दिक अभिनंदन।